आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. ढगाला लागली कळ. डोंबिवलीच्या स्मशानभूमीत पाणी बदाबदा गळ. गळके छत, भिजलेली लाकडे, अंत्यसंस्कार करायचे कसे? डोंबिवली येथील शिवमंदिर पथवरील वैकुंठ स्मशानभूमीत गळक्या छतामुळे इथे अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शनिवारीही पत्रकार आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झाल्याने तिथं आलेल्या गायकवाड कुटुंबियांना आणि त्यांच्या नातेवाईकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याबाबत वारंवार प्रसार माध्यमांनी आवाज उठवूनही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत. कृष्णा गायकवाड वय वर्ष 78 यांच्या निधनाला महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय जाधव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनीही ती दुरावस्था बघितली. गायकवाड नातेवाईकांनी ओली लाकडे, गळती छत, अग्नी भडकवता राहावा यासाठी रॉकेलचा वापर, यामुळे त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. कुठेही बसायला जागा नाही, एवढ्या ठिकाणी गळती लागलेली आहे. सगळ्याच ठिकाणी अग्निकुंडाची जागा सोडता सर्वत्र गळती लागली होती. सगळे पत्रे गळत असल्याने उभे राहायचं तरी कुठं, असा सवाल नागरिकांनी केला. महापालिका करतीये काय, असंही ते म्हणाले. 10 रॅक असून त्यापैकी एकही रॅक गळतीविना नाही. शुक्रवारपासून दुपारपासून ते 29 जणांचे अंत्यसंस्कार झाले. सगळ्यांना पाणी गळतीची समस्या भेडसावली. स्मशानभूमीत येतानाच पाण्याचे डबके होते, त्यातून मार्ग काढत नागरिकांना यावे लागले. तिथे डेंग्यूची अवस्था आहे. जिथे नागरिकांना बसायला जागा आहे त्या ठिकाणी कमालीची अस्वच्छता होती. आलेल्या नागरिकांचा घाण, दर्प यामुळे श्वास घुटमटला. ज्येष्ठ नागरिकांनी अखेर गळक्या छताच्या धारेखाली उभे राहून अंत्यसंस्कार केले. या स्मशानभूमीसाठी काही वर्षापूर्वी खर्च केलेले लाखो रुपयांचा निधी गेला कुठे, असा सवालही त्रस्त नागरिकांनी केला. स्वच्छतागृहात देखील घाण होती. पावसामुळे सगळ्या ठिकाणी ओली चिंब झाल्याची अवस्था होती. रामनगर भागातली सगळ्यात जुनी ही स्मशानभूमी आहे. आपण आत्ता बघतोय की वर्षानुवर्ष या स्मशानभूमीची दुरावस्था आहे. महापालिका प्रशासक असो किंबहुना राज्यकर्ते असो, कोणी याकडे लक्ष देत नाही. आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे गळती लागलेली आहे. अक्षरशः जेव्हा मृतदेह इथे येतात त्यांच्या नातेवाईकांना विधी कसे करायचे हा मोठा प्रश्न पडतो. आज आमचे पत्रकार बांधव आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पत्रकारांनी जर का अवस्था मांडायची नाही तर कोणी मांडायची. त्यामुळे इथे सगळे नातेवाईक म्हणतात की हा खेद आहे, हा निदान आक्रोश आमचा समाजापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सुविधा द्या. आमची जर का अवस्था ही असेल तर बाकीच्या सामान्य जनांची काय असेल. गायकवाड, राहणार गायकवाडवाडी. आज आम्ही आमचे आत्याचे मिस्टर यांच्यासाठी अंत्ययात्रेला आलेलो. पण या स्मशानभूमीची अशी अवस्था, दयनीय अवस्था बघून आम्हाला अक्षरशः दुःख वाटलं की हे सुधारणार कधी. की गेली कितीच वर्ष त्याची डागडुजीची चालू आहे, पण त्याच्यातनं काही निघत नाही आहे, त्याच्यातनं सोल्युशन काही निघत नाही आहे. तर हे किती दिवस चालणार. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.